याला इंग्रजीमध्ये म्हणतात डिव्हिजन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आपण जो सर्वसामान्यपणे भागाकार करतो तर आपण बेजिक राशीचा भागाकार करणार, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा आपण काय करणार, डिव्हिजन करणार आहोत. समजा इथं घेतला आपण 5y आणि हे एक पद आहे, एक बेजिक राशीचे एक पद आहे आणि दुसरी एक बेजिक राशी घेऊ आपण 10y चा चौथा घात वजा 35y चा तिसरा घात अधिक 20y चा दुसरा अधिक कसं आहे 3 पदाचं घेऊ. आता इथं एक बेजिक राशी आहे 5y, हे एक पद आहे. त्याच्यानंतर आणखी एक लागलं असतं घेऊ, आणखी वजा 10y अधिक 15. एक घेतले 1 2 3 4 5 ही 5 पद आहेत त्याच्यामध्ये. या बेजिक राशीमध्ये किती पद आहेत? 5 पद आहेत. तर या बेजिक राशीला या बेजिक राशीने भाग द्यायचे आपल्याला. मग आता काय करणार की या बेजिक राशीचा भागाकार करत असताना या ठिकाणी चिन्ह दिले नसेल तर अधिक घ्या, इथं चिन्ह दिले नसेल तर अधिक घ्या. बेजिक राशींचा भागाकार करत असताना बेजिक अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा डिव्हिजन करत असताना पहिले काय करायचं, नेहमी लक्षात घ्यायचं नियम काय आहे की चिन्हांचा भागाकार करायचा. पहिले कशाचा करायचा? पहिले चिन्हांचा काय करायचा? भागाकार. चिन्हांचा भागाकार करायचा नंबर 1 ला. नंतर कशाचा भागाकार करणार? संख्यांचा भागाकार. संख्यांचा म्हणजे सहगुणकाचा भागाकार. आणि नंतर तिसरा कशाचा करणार आपण? चलाचा भागाकार. काय करणार? चलाचा. म्हणजे या 3 गोष्टी चलांचा भागाकार. या 3 नियम आपल्याला जसं गुणाकारात अशा 3 नियमांचा वापर करावा लागतो, तसं भागाकारात पण 3 नियमांचा वापर करावा लागतो. पहिले कशाचा भागाकार करायचा? चिन्हांचा. नंतर कशाचा करायचा? संख्यांचा, ज्याला सहगुणक म्हणतो. नंतर चलांचा भागाकार. आणि त्याला काय म्हणतो आपण? चल म्हणजे काय? इंग्रजी ए बी सी डी एक्स वाय झेड. आता इथं काय करावं लागणार मला की ह्या अधिक 5 वेळेने कशाला भाग द्यायचा आहे? 10y चा चौथ्या घाताला भाग द्यायचा. म्हणजे काही मग 10y चा चौथा घात भागिले अधिक 5y. आता अधिक भागिले अधिक जर सारखे चिन्ह जर असेल तर त्याचा भागाकार काय येतो? अधिक येतो. 5 आणि आता संख्यांचा भागाकार झाला, सॉरी आपला चिन्हांचा भागाकार झाला. अधिक भागिले अधिक अधिक. आता संख्यांचा भागाकार करा सहगुणकाचा. मग 5 आणि 10 ला भाग द्या. 5 दुनी 10. y नी y च्या चौथ्या घाताला भाग द्या. मग भाग देत असताना आपल्याला काय करावं लागेल? y किती वेळेस आहे? y गुणिले y गुणिले y गुणिले y 4 वेळेस आहे. त्याला कितीने भाग द्यायचा आहे? 1 y नी. मग हे y कट झाले. काय राहिलं मग? y 3 वेळेस राहिले गुणाकारात. म्हणजे किती राहिले? y चा तिसरा घात. म्हणजे y ने जर y च्या चौथ्या घाताला जर भाग दिला तर याच्यातला एक y काय होतो? कट होतो. किती राहिले मग? y चा तिसरा घात. किंवा तुम्हाला एक नियम माहित असेल घातांकाचा, y चा चौथा घात भागिले y चा पहिला घात. मग इथं भागाकार आहे, चल सारखे आहे, तरी इथं घाताची काय होते? वजाबाकी. मग इथं चल किती वेळेस लिहावं लागणार? एकदाच. आणि घाताची काय होते? वजाबाकी. 4तून 1 काढा 3. म्हणजे असा पण घातांकाचा नियम वापरून आपण काय करू शकतो? उत्तर काढू शकतो. हा भागाकार झाला. हा काय झाला? भागाकार. मग इथं काय येईल? अधिक 2y चा तिसरा घात. आता हे असं हे इथं भागाकार आल्यानंतर ही संख्या जशाच तशी द्या. अधिक 10y चा चौथा घात.
जर आपल्याला जर टॅली करायचं असेल तर हेच उत्तर येतं, अधिक गुणिले अधिक अधिक 5 गुणिले 2 10 आणि y गुणिले y चा तिसरा घात y चा y गुणिले y चा तिसरा घात म्हणजे किती होतात y चा चौथा घात. आता भागाकारात आपल्याला काय करावं लागते, वजाबाकी करावं लागते. मग वजाबाकी करत असताना एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस खालच्या पदाचे चिन्ह काय होतात, विरुद्ध होतात, उलटे होतात. मग आता ह्या 10y चा चौथा घाताचं चिन्ह वजा आहे आणि याचा अधिक आहे. मग विरुद्ध चिन्ह असेल तर काय होते भाऊ, तर वजाबाकी होते. मग 10y चा चौथा घात आणि 10y चा चौथा घात वजा केला तर काही इथं 0 आहे. त्याच्यानंतर आता पुढं काय आहे, वजा 35y चा तिसरा घात अधिक 20y चा दुसरा घात वजा 10y अधिक 15. आता आपल्याला यालाच फक्त भाग द्यायचा आहे. काय आहे, वजा 35y चा तिसरा घात आणि त्याला कितीने भाग द्यायचा आपल्याला, या वजा 35y च्या तिसऱ्या घाताला कितीने भाग द्यायचा आहे, अधिक 5y ने भाग द्यायचा आहे. कशात कितीने भाग द्यायचा आहे, अधिक 5y ने. मग मला सांगा इथं विरुद्ध चिन्ह आहे, विरुद्ध चिन्हांचा भागाकार एक वजा आणि अधिक आहे, तर याचा विरुद्ध चिन्हांचा भागाकार नेहमी वजा आहे. 5 आणि 35 ला भाग द्या, 5 7 35 म्हणजे इथे किती येणार 7 आणि y ला जर y च्या तिसऱ्या घाताला भाग दिला, एक y कट होतो y च्या तिसऱ्या घाताला मधला, किती राहील मग इथं y चा दुसरा. मग आता ह्या भागाकार किती आला आपला, हा वजा 7y चा दुसरा घात आणि मग हे जशाला तसं लिहायचं. म्हणजे इथं काय लिहायचं, वजा 35y चा तिसरा घात आणि भागाकारामध्ये वजाबाकी करत असताना ही जी दुसरं पद आहे याचं चिन्ह विरुद्ध होतं, उलट होतं. अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक. मग 35y च्या तिसऱ्या घातातून 35y चा तिसरा घात वजा झाला, काय झाला, वजा. इथं वजा आहे, इथं अधिक. मग इथं वजा आणि अधिक आहे. 35y चा तिसरा घात 35y चा तिसरा घात हे स्वरूप पदे, स्वरूप पदे चीच फक्त बेरीज वजाबाकी होते. मग स्वरूप पदे म्हणजे काय, ज्याचा चल सारखा असतो आणि घात पण सारखा असतो तर त्या पदाला म्हणायचं स्वरूप पदे. मग स्वरूप पदांचीच बेरीज वजाबाकी. आता पुढं काय राहिले आपलं, अधिक 20y चा दुसरा घात वजा 10y अधिक 15. मग आता आपण या ठिकाणी काय आहे, अधिक 20y चा दुसरा घात आणि त्याला कितीने भाग देणार आहे, अधिक 5y ने, अधिक 5y ने काय देणार आहे, भाग देणार आहे. मग याला अधिक 5y ने भाग द्या. आता तुम्हाला माहित आहे सारख्या चिन्हांचा भागाकार, मग ते अधिक अधिक असो का वजा वजा असो, सारख्या चिन्हांचा भागाकार काय येतो, अधिक. 5 आणि 20 ला भाग द्या, 5 20. आता हा y, तर याच्यामधला एक y आणि याच्यातला एक y कट होतो. मग ह्या y मधला एक y कट झाला, किती राहिले, फक्त तिथं एकच y राहिला. मग इथं भागाकार काय आला आपला, अधिक 4y. आणि मग हे जशाला तसं लिहून टाका, अधिक 20y चा वर्ग आणि इथं वजाबाकी करतो आपण. भागाकारात काय करतो, वजाबाकी. मग वजाबाकी करत असताना नेहमी लक्षात घ्या की दुसऱ्या राशीचं चिन्ह काय होतं, विरुद्ध बनतं. म्हणजे इथं अधिक असेल तर हे झालं आता वजा. आता हे अधिक 20y वर्ग नाही तर काय आहे, 20y वर्ग आहे. मग आता हे वजा आणि अधिक विरुद्ध चिन्ह आहे, तर विरुद्ध चिन्हांची काय होते, वजाबाकी. मग 20y वर्ग मधून 20y वर्ग गेले, काय राहिले, 0. आता काय राहिले इकडं, वजा 10y अधिक 15. आता इथं आपण आता काय राहिले आपल्याकडे, वजा 10y आणि याला कितीने भाग द्यायचा आपल्याला, अधिक 5y ने भाग द्यायचा, अधिक 5y ने. मग आता सांगा इथं विरुद्ध चिन्हाचा भागाकार काय येतो, नेहमी वजा येतो. इथं वजा लिहा. 5 आणि 10 ला भाग द्या, 5 दुनी 10.
वाय आणि वायला भाग दिला, हे कट झाले. काय राहिले फक्त -2. किती राहिले? -2. मग हे जशाल तसं लिहा, -10y. आणि इथं वजाबाकी करत असताना खालच्या पदाचे आता हे वजा चिन्ह जाऊन तिथं काही अधिक, ज्यावेळेस वजाबाकी करतो. मग इथं विरुद्ध चिन्ह आहे, विरुद्ध चिन्ह असल्यावर काय ते वजाबाकी. मग 10y मधून 10y काढा, 0. आता इथं शेवटचं पद राहिले +15. आता हे जे +15 आहे याला कितीनं भाग द्यायचा आहे? हा, आता इथं काय झालंय की आता हे इथं 15 आहे, पण इथं काय आहे 5y. तर इथं 5y म्हटल्यानंतर आता इथं yच नाही, इथं काय नाहीये, yच नाही. त्याच्यामुळं जिथं y नाही तिथं ती प्रक्रिया थांबून गेली. मग आता इथं हे 15च्या पुढे इकडे भाग जात नाही, कारण इथं y नाही, इथं काय y नाही, म्हणून ही प्रक्रिया इथंच थांबली भागाकाराची. तर आता इथं उरले किती आहे? +15. उरले किती? +15. हा काय आहे? भागाकार. हा भागाकार आहे आणि ही काय आहे? बाकी. लक्षात आलं? तर याच्यामध्ये नियम, एखाद्या पदाला भाग देत असताना पहिले कशाचा भागाकार करायचा? चिन्हाचा. नंतर कशाचा भागाकार करायचा? संख्यांचा, म्हणजे सहगुणकाचा. आणि नंतर सर्वात शेवटी कशाचा भागाकार करायचा? चलाचा. आणि ज्यावेळेस भागाकारात वजाबाकी करतो तर खालच्या पदाचं चिन्ह काय होऊन जातं? विरुद्ध, उलट येतं. म्हणजे अधिक असेल तर वजा येईल, वजा असेल तर अधिक.